मोठं होर्डिंग पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक खाली दबले, लोकांना बाहेर काढलेलं आहे, काही लोकांवर उपचार चाललेले आहेत, काही डेथही या ठिकाणी झालेले आहेत. पण अजूनही लोक आतमध्ये असण्याची शक्यता असल्यामुळे आणि पेट्रोल पंप असल्यामुळे अतिशय केअरफुली त्या ठिकाणी कापणे आणि लोकांना बाहेर काढणे अशा प्रकारचं हे रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं आहे. त्यामुळे आता सगळा फोकस जो आहे हा रेस्क्यू ऑपरेशनवर त्या ठिकाणी राहील. प्रत्येक व्यक्ती जो कोणी आत संभवित आहे अशा प्रत्येकाला बाहेर काढतपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालवलं जाईल. पण प्रायमा फेसी अनेक अनियमितता या ठिकाणी दिसत आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आम्ही या संदर्भात एक उच्चस्तरीय चौकशी देखील सांगितलेली आहे, ती अनाऊन्स केलेली आहे. अतिशय गांभीर्याने कोणी परमिशन्स दिल्या, त्या योग्य होत्या का, परमिशन्स घेतल्या होत्या का, एवढं मोठं होर्डिंग लावताना ज्यावेळेस अशा प्रकारची अनप्रेसिडेंटेड विंड येईल किंवा मोठ्या प्रमाणात वारा येईल त्याचा स्टडी केला होता का, अशा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आता या ठिकाणी करावा लागेल. मला अशी देखील माहिती आहे की काही नोटिसेस देखील त्याला सर्व्ह झाल्या होत्या, मग त्याच्यावर का कारवाई झाली नाही, या सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी पाहण्यात येतील आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आवश्यकता असेल तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील या संदर्भात दाखल केला जाईल. कारण अशा प्रकारे लोकांचे जीव धोक्यात घालणं हे मला असं वाटतं की कुठेच खपवून घेतलं जाणार नाही. यासोबत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुंबईमध्ये जेवढे मोठे होर्डिंग्स आहेत त्याचं इमिजिएट ऑडिट करण्याचे देखील त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की बेमोसमी वारे हे खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. अशा प्रकारचे वारे या दिवसांमध्ये कधी येत नव्हते, पण हे क्लायमेट चेंजमुळे आपल्याला ते वारे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. अजूनही काही अलर्ट्स आपल्याकडे वाऱ्यांच्या संदर्भात येत आहेत आणि म्हणून अशी दुर्घटना दुसरीकडे कुठे होऊ नये या दृष्टीनं तात्काळ हे ऑडिट करायला सांगितलेलं आहे. त्या टीम्स देखील बीएमसी लगेच डेप्यूट करते. उद्यापासून ऑडिट सुरू करून विशेषतः पहिल्या टप्प्यामध्ये जेवढे लार्ज साईज होर्डिंग्स आहेत त्या होर्डिंग्सचं ऑडिट त्या ठिकाणी केलं जाईल आणि जे काही लोक आता आतमध्ये असण्याची शक्यता आहे त्यांना काढण्याचीच प्राथमिकता असेल. ज्या लोक मृत्युमुखी पडले, खरं म्हणजे त्यांचा जीव काही आपण परत देऊ शकत नाही, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या परिवाराला मदत देण्याची घोषणा त्या ठिकाणी केली आहे. ताजा और खास खबरों को देखने के लिए हमारे चैनल तहलका टीवी न्यूज को सब्सक्राइब करें और लाइक, कमेंट, शेयर जरूर करें. जय हिंद.